अजब रमा राघवची जोडी। दादा प्लीज जरा फास्ट चला ना, प्लीज प्लीज। त्या ऑटोला सोडू नका प्लीज, फॉलो करा तिला, पटकन चला। अहो दादा गाडी का थांबवली, चला ना पटकन। तुम्हाला सांगितलं होतं ना त्या गाडीला मिस करू नका म्हणून। गॉड, ट्रॅफिक आणि सिग्नल पण लागलाय, आता काय करू? ती ऑटो गेली कुठे हे कळणार कसं? ओ गॉड, श्रुतीने काही मिस्टेक नको करायला, नाहीतर घरातले सगळे खूप चिडतील, एस्पेशली अंकल गुरुजी। राघव सरांना खूप वाईट वाटेल। सुप्रभात। गुड मॉर्निंग राघव सर। हे काय राघव सर, आज तुम्ही हाफच आलात? नाही, तुमची बेटर हाफ कुठे? हा काय? अहो म्हणजे तुम्ही आणि रमा रोज एकत्र येता ना, आज तुम्हाला असं बघून थोडे इनकम्प्लीट वाटतंय। राघव सर, तुमचं काही भांडण वगैरे झालं नाहीये ना? नाही हो, अजिबात नाही। मोना, तू पण काय विचारतेस? अगं एक वेळ जगात कोणाचंही भांडण होईल, पण रमा आणि राघव सरांचं भांडण कधीच नाही होणार। खरंय खरंय। पण रमा कुठे? अजून कशी नाही आली ती? नाही, आज त्यांना जरा उशीर होणार आहे यायला। म्हणजे त्यांनी कळवलं होतं मला आधी तसं। ओ बघितलंस का नेहा? रमाने आपल्याला इन्फॉर्म करायच्या आधी राघव सरांनी इन्फॉर्म केलंय। हो ना। तुम्ही आजकाल फार गप्पा मारता कामाच्या वेळेला, चला कामाला लागा। हो हो, आम्ही निघतोच आहोत, कारण तुमच्याशी आता गप्पा मारायला कोणीतरी आलंय ना। गुड मॉर्निंग रमा। बर चल ग, आपण निघूयात, उगाच ह्यांना डिस्टर्ब नको। हो कंटिन्यू। बाय बाय बाय। रमा मॅडम, आज तुम्हाला जरा जास्तच उशीर झाला। हो ते सॉरी, ऍक्च्युली थोडं इम्पॉर्टंट काम होतं ना म्हणून। पण तुम्ही सांगितलं नाही तसं काय महत्वाचं काम होतं ते? नाही, एवढं काही इम्पॉर्टंट काम नव्हतं। एनिवेज राघव सर, तुम्हाला मेहता ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने मेल पाठवलाय का? विषय बदलू ना, नेमकं काय झालंय ते मला सांगा। राघव सर, तुम्ही जरा साईडला येता का प्लीज? मला बोलायचं आहे। बरं या। मी आत येऊ का? नाही, तुम्ही उठू नका, तुम्हाला खूप त्रास होतोय का? हो, त्रास तर तुम्हाला होतोय माझा। मी तुम्हाला म्हणालो होतो ना की नका येऊ, तरी तुम्ही का दगदग केली? अहो दगदग काय त्यात, ही साधी माणुसकी आहे। आणि मगाशी तुमचा फोनवरती आवाज ऐकला मी, त्याच्यातून कळत होतं किती अशक्त झाला आहात तुम्ही, म्हणून आले मी। हो, तुम्ही अशा उभ्या का? बसा ना। नाही ठीक आहे, इट्स ओके। हो, तुम्ही अशा उभ्या आणि मी बसलेलो। थांबा। तुम्ही नका उठू, एक मिनिट राहू द्या, बसते मी। हा बोला। ते काय आहे ना, हा, आपली काय आपली? माझी एक मैत्रीण आहे आणि मला असं डाऊट आहे की तिचा एक बॉयफ्रेंड आहे आणि मला खूप टेन्शन आलंय सर आता। त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? ते काय आहे ना, तिची जी फॅमिली आहे ना ती थोडी स्ट्रिक्ट आहे, थोडी ओल्ड फॅशन आहे ना, त्यामुळे जर का त्यांच्या घरी हे सगळं कळलं ना तर तिची खूप वाट लागू शकते सर। बरोबर आहे तुमचं, पण तो मुलगा जर चांगला असेल तर तिच्या घरचे घेतील ना समजून। एक्झॅक्टली, पण तो मुलगा कसा आहे ना हेच मला कळत नाहीये। आता तो मुलगा कसा आहे हे कळत नाहीये, त्यामुळे मला काही तो डिसिजन देता येत नाहीये।
आणि मला म्हणून टेन्शन येतं. मला कळत नाही की मी शोधून कसं काढू की तो मुलगा चांगला आहे की वाईट आहे. तुम्ही असं करा, हवं तर त्या मुलाचं नाव मला सांगा, मी बघतो काही माहिती मिळते का. तुम्हाला नाही 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 नको, तुम्ही नको, मी काय ते मॅनेज करेन. पण मला जर का काही गरज लागली तर मी हेल्प घेईन ना तुमची. पण तुम्ही नका हेल्प करू आता. बर, हरकत नाही. पण रमा मॅडम, तुम्हाला जर का अशी शंका वाटत असेल ना तिच्याबद्दल, तर तिच्या घरच्यांना तिच्यावरती नीट लक्ष ठेवायला हवं. नाही, कसं आहे, एखाद्या भाबड्या मुलीला जर का एक वाईट मुलगा मिळाला ना, तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो. हो ना, होऊ शकतं ना असं. म्हणजे मी त्या मैत्रिणीबद्दल इन्फॉर्मेशन काढून तिच्या लाईफमध्ये इंटरफेअर नाही ना करत आहे. नाही नाही, अजिबात नाही. आणि मैत्रिणीसाठी इतकं करायलाच हवं ना. तुम्ही तुमच्या मैत्रिणीची इतकी काळजी करताय हे बघून खरं छान वाटलं मला. हो, मी तिच्या बाबतीत काही रॉंग होऊ देणार नाही. रमा मॅडम, का विचार करताय तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा? मग आता स्वतः जेव्हा प्रेमात पडाल ना, तेव्हाही असाच नीट विचार करून मग निर्णय घ्या. तो मुलगा तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, त्याच्या कुटुंबातल्या लोकांशी तुमचं पटेल की नाही, आणि त्याच्या घरातल्या वातावरणाशी तुम्ही जुळवून घेऊ शकाल की नाही याचा पूर्ण विचार करा आणि मग निर्णय घ्या. श्रुती, मी एक रिक्वेस्ट करू? काय? तुम्ही प्लीज मला अरे रोहित म्हणाल? हो, आपण साधारण एकाच वयाचे आहोत. अहो पण हे बघ, तुम्ही हे असं अहोजाव केल्यावर की मला अगदी आजोबा झाल्यासारखं वाटतं. प्लीज. बरं, तुम्ही म्हणाल, सॉरी, तू म्हणशील तसं. आणि मी तुला अगं श्रुती म्हणालो तर चालेल ना? हो चालेल, पण आत्ता तू आराम कर, फार बोलत बसू नकोस. उलट गप्प बसून माझं आजारपण वाढेल. माझ्याशी बोलायला कोणी नसतं, याचं खूप दुःख वाटतं मला. एकटं एकटं वाटतं आणि खूप त्रास होतो. मी तुला एक प्रश्न विचारू? विचारा. तुझे कोणीच नातेवाईक नाही आहेत का? नाही, मी पुण्यात MBA करत होतो तेव्हा माझे खूप फ्रेंड्स होते. पण इथे आल्यावर माझी फक्त एका माणसाशीच फ्रेंडशिप झाली, तुझ्याशी. तू आले की खरं तर खूप बरं वाटतं. पण तुलाही तुझं लाईफ आहे, मी माझा असं डिस्टर्बन्स. हे डिस्टर्बन्स काय? आणि मी माझी कामं करतच आहे की. फक्त तू आज जास्तच आजारी होतास म्हणून आली आहे. मी काही रोज नाही येणार आहे. मला सांग, तू मूळचा पुण्याचाच आहेस का? श्रुती कुठे गेली असेल? मला तिची खूप काळजी वाटते. पण काय करू? तिला मी कॉल केला तर तिला ते आवडणार नाही. पण जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर? श्रुती चिडली तर चिडू दे, पण मी तिला कॉल कर. सॉरी, मी काय म्हणत होते, तू MBA केल्यानंतर पुण्यातच जॉब का नाही शोधलास? मी बघतच होतो, पण अचानक इथून नाशिकवरून इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि मग. तू अलार्म लावलास का? अलार्म नाही, रिमाइंडर आहे. ओ, कसला?
गोळ्या घ्यायच्या असतात ना, आणि मला कोणी आठवण करून द्यायला नाही. मग काय, आपल्या फोनलाच आपलं मानायचं आणि रिमाइंडर लावायचं. पण माणसांची सगळी कामं फोनवर टाकू नयेत रे. मी देत जाईन तुला गोळ्या. तू काही खाल्लंस? नाही खाल्लंस, राहू दे. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते आणि त्याच्या आधी छान कॉफी करते. थांब ना श्रुती, नको ना सगळं करू. मी घेईन त्याच्याच गोळ्या. आणि मग चक्कर येऊन पडशील. हे बघ, काही गरज नाहीये, मी करते कॉफी. श्रुती कॉल का नाही घेत आहे? ती ओके असेल ना? हो असेल. माझा कॉल बघून चिडून तिने कॉल घेतला नसेल. श्रुतीशी काही करून फ्रेंडशिप करायला पाहिजे, तरच तिच्या मनात त्या मुलाबद्दल काय चाललंय ते कळेल. पण कशी करू मी फ्रेंडशिप? येस, श्रुतीसाठी क्यूट गिफ्ट घेते. तिला आवडेल असं काहीतरी, मग तिचा राग जाईल. आता खरं तर राघव सरांना पण सगळं सांगायला पाहिजे. पण आधी गिफ्ट. परफेक्ट. असाच तुझा चेहरा असाच दिसणार आहे माहिती होतं मला. इतकाच पडलेला, जस्ट परफेक्ट. आजचा दिवस खूप वाईट आहे ना ग तुझ्यासाठी. गिरीश तुला ओरडला आणि इन्सल्ट केला त्याने, तोही माझ्या समोर. गुडनेस. काय ग, मला एक सांग, ती फाईल तुझ्याकडून कशी हरवली? पण इतकी इम्पॉर्टंट फाईल, तुझी काळजी घेतली नाहीस तू? त्या फाईलमुळे गिरीश आज तुझ्याशी रूढपणे वागला. कळतं ना तुला? तो माझ्याशी असा वागतो तेव्हा मला किती त्रास होत होते, कळलं तुला? लावण्याताई, गिरीश तुम्हाला ओरडतात तेव्हा तुमचीच चूक असते लावण्याताई. आज माझी चूक नव्हती. ती फाईल माझ्यामुळे हरवली नाहीये, कोणीतरी मुद्दामून चोरलीये मला तोंडघाशी पाडायला. हो. किती हुशार आहेस ग तू. ए पण मग ती फाईल तुझ्या सेफ मधून कोणी काढून घेतली कळलं असेल ना तुला? मीच घेतली ती. खूप कौतुक आहे ना गिरीशला तुझं. दे ना आता त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत राहा. ए तू बघितलंस मी कसं न बोलता गिरीशला दाखवून दिलं की तू किती युजलेस आहेस. मला तुमचा संशय होताच. मी फक्त बोलले नव्हते. पण लावण्याताई, माझ्यावरच्या रागापायी तुम्ही स्वतःच्या नवऱ्याचं नुकसान करताय, त्याच्या रेप्युटेशनशी खेळताय. हो, त्याच्या मित्राच्या मनातली त्याच्याबद्दलची इमेज खराब करताय. हे तुम्हाला कळत कसं नाहीये? माझ्या नवऱ्याच्या इमेजची आणि रेप्युटेशनची काळजी तू करू नकोस. आपण त्याच्या मनातल्या तुझ्या रेप्युटेशनची आणि इमेजची नक्की कर. लावण्याताई, का करताय तुम्ही हे असं? That's a nice question. का? कारण मला या घरात फक्त माझं राज्य हवंय. तू गिरीशच्या आयुष्यातून हद्दपार व्हायला हवीस मला, आणि त्यासाठी या फाईलचा मी असा उपयोग करून घेईन ना की तू इमॅजिन सुद्धा करू शकणार नाहीस. या घरातून इमिजिएटली बाहेर फेकली जाशील आणि मग या घरात फक्त आम्ही, मी, गिरीश आणि रमा. नाही, आणि
मी रमासाठी शोधलेला श्रीमंत नवरा, जो फक्त माझा ऐकेल आणि माझ्या रमावर पैसे उधळेल. परफेक्ट, वन परफेक्ट हॅपी फॅमिली. पण यात तुला कुठेच जागा नाहीये. हे घे गरम गरम पोहे. अरे यार, मला खूप गिल्टी वाटतंय. तू तर तुझ्या घरी पण एवढं काम करत नसशील. करते, मला कामांची सवय आहे. आणि आता तुझ्यासाठी जरा काही केलं की तू हे असं बोलणार आहेस का की खूप गिल्ट येत आहे वगैरे. हे बघ, खाऊन घे बरं पटकन. वाव, किती टेस्टी बनवलंय. तू असं काय काय बनवता येतं? मला वाटलं होतं की मला घरचं जेवण कधीच मिळणार नाही, पण तुझ्यामुळे ते पॉसिबल झालं. ठीक आहे, खा आता. सावकाश. काय होत आहे? एक मिनिट, वर वर बघ, वर बघ. पाणी देऊ? नाही, मी ठीक आहे. नक्की ना? हो. बरं वाटतंय का आता? हो. नक्की? मी निघते. थोड्या वेळ थांब ना. ऍटलीस्ट माझ्या गोळ्या घेईपर्यंत तरी थांब. नाही, मी जाते. जाते नको म्हणू. माझ्या एका मित्राची आई म्हणायची, जाताना जाते नाही तर येतो म्हणा. बाय. शाबास रोहित, तुला तर बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला पाहिजे. आता पुढचा प्लॅन पण मस्त वर्क होणार. या घरावर तुम्हाला राज्य करण्याचं तुमचं स्वप्न होतं हे मला माहीत होतं, पण आता तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार वागणारा, तुमचं ऐकणारा श्रीमंत जावई हवाय. या लावण्यताई, अजून किती वर्ष तुम्ही रमाचं आयुष्य तुमच्या मर्जीप्रमाणे वळवण्याचा प्रयत्न करणार आहात? आई आहे मी तिची, त्यामुळे मला जे हवंय तेच तिच्या आयुष्यात घडणार. काय नाही लावण्यताई, तिच्या आयुष्यात तेच घडेल जे तिच्या नशिबात लिहिलं असेल. आपलं भविष्य हे आपल्या कर्मामुळे ठरतं. रमा जर चांगली वागली तर तिचं सगळं चांगलंच होईल. आणि तुम्ही जे काही वागताय त्याची फळं तुम्हालाच भोगावी लागतील. हो, आणि कोण देणार आहे ती फळं मला? तू? हो, मीच. खूप गप्प बसले. आजपर्यंत तुम्ही माझा आणि माझ्या मुलीचा खूप अपमान केलात. मी तरी काही बोलले नाही, कारण मी आपल्या नात्याचा मान ठेवायचा प्रयत्न करत होते. पण तुम्हाला त्याची काही किंमत नाहीये. तुम्ही तर आता इतक्या खालच्या पातळीला गेला आहात की तुम्हाला गिरीशची सुद्धा काहीच पर्वा नाहीये. आता मी तुम्हाला असा धडा शिकवणार आहे. ॲटिट्यूड, हा ॲटिट्यूडच चेंज झालाय तुझा. पण काय ग, म्हणजे नेहमीची शेळी आज वाघीण होण्याचा प्रयत्न करताना दिसते. वा, जेव्हा नवऱ्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो ना, तेव्हा कुठलीही बाई वाघीणच बनते. तुम्ही गिरीशच्या विरोधात जे काही करायचा प्रयत्न करत आहात ते मी तुम्हाला करू देणार नाही. किती धमक्या दिल्यास ना तरी मला काहीच फरक पडणार नाही, कारण तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीस. आणि जर प्रयत्न केलास ना, तुला बरबाद करेन. तुला आणि तुझ्या त्या मुलीला रस्त्यावर आणेन मी.
नाही लावण्याताई, माझ्याकडे असलेलं एक अस्त्र मी जर बाहेर काढलं ना तर रस्त्यावर आम्ही नाही, अस्त्र. अस्त्र. बाय द वे, काय काय आहे काय तुझ्याकडे? कुठलंय अस्त्र? या शो मी, कम ऑन.